नमस्कार. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 2 वाट्या मी बाजरीचं कणिक घेतलं आहे. त्याच्यामध्ये हळद घेतले, 2 चमचे बेसन घेतले, 2 चमचे तीळ घेतलेत आणि हिंग घेतले. आता वाटण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मोठा चमचा 1 धणे घेतले आहे, ओवा घेतला आहे 1 चमचा, जिरं घेतलं आहे, लसणाचे 4 पाकळ्या, अद्रक घेतला आहे अर्धा इंच, 4 मिरच्या घेतल्या आहे वाटण्यासाठी. आता ह्याच्यात पाणी घालून पुन्हा बारीक वाटून घेऊया. आता हे वाटलेलं आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि हे थोडंसं पाणी घालून पुन्हा त्या पिठामध्ये घालून घेऊया. आता हे याच्यामध्ये तेल घालून घेत आहे 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच तेल लावून घ्यायचं त्याला व्यवस्थित. चांगलं चोळून घ्यायचं, पिठाला तेल लागेल असं. चांगलं असं त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली आहे. कोथिंबीर मी भरपूर प्रमाणात घातली आहे आणि ही कस्तुरी मेथी 1 चमचा साधारण थोडीशीच घालत आहे चवीसाठी. आता ह्याच्यात 2 चमचे रवा घालत आहे. रव्याने चांगली चव येणार आहे. आता हे पूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकदम व्यवस्थित मिक्स होईपर्यंत त्याला असं करत घ्यायचं आहे. आणि आता रवा व्यवस्थित मिक्स झाला आहे, तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे सगळं भिजवून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालूनच भिजवायचं आहे. त्याला पाणी जास्ती लागणार नाही आहे आणि हे घट्ट प्रमाणात भिजवून ठेवायचं आहे. ह्याला घट्ट प्रमाणात भिजवून ठेवायचं आहे, कारण ह्याला थोड्या वेळाने झाकण मारून ठेवल्यानंतर ते पातळ होत जातं. त्याच्यामुळे हे लगेच बनवायला घ्यायचे आहेत वडे. ह्याच्या पाण्याचं प्रमाण मी सांगते, साधारण अर्धी वाटीच पाणी लागलं आहे. आता हे कणिक मी लाटण्यासाठी प्लॅस्टिकचं पेपर वापरत आहे, जे उचलताना ते चिकटणार नाही आणि हे गोल येत नाही, म्हणून वाटीच्या सहाय्याने मी ह्याला गोल करून घेत आहे, म्हणजेच झटपट हे वडे करता येतात. आता हे उचलायला बघा किती सोपं जातं. अशा ह्याने मी प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे. आता पुन्हा लाटून दाखवते तुम्हाला. पहिलं त्याला दाबून घ्यायचं हाताने आणि नंतर थोडंसं तेल लावून लाटणं फिरवून घ्यायचं, म्हणजे ते चिकटणार नाही. आता दुसरं लाटून दाखवत आहे. त्याच्यावर मी तेल लावून घेतलं आहे. आता लाटणं फिरवायला बरं पडतं, म्हणजे चिकटत नाही. आता हे वाटीने आपण त्याला कापून घेत आहोत आणि राहिलेलं कणिक बाजूचं काढून घ्यायचं आहे. आता हे बाकीचे वडेसुद्धा असेच आपण तयार करून घेणार आहोत. आता हे उचलायला पण बघा ती भारी, अगदी असंच जाड ठेवायचं आहे वडा लाटल्यानंतर. आता बाकीचे वडेसुद्धा अशाच पद्धतीत मी करून घेत आहे आणि हे बाजूचं कणिक काढून घेत आहे. असे हे वडे लय भारी बनतात. तुम्ही हे करून बघा. आता तेल गरम करून घेतलेलं आहे मी मीडियम आचेवरती. जास्त एकदम तेल पहिल्यांदाच गरम करायचं नाही आहे आपल्याला, मीडियम आचेवरती करून घ्यायचं आहे आणि नंतर थोड्या वेळाने त्याला आच वाढवत जायचं आहे, म्हणजेच तेल थोडं गरम होण्यासाठी अजून जरा गॅस मोठा करायचा आहे. आणि असं झाऱ्याच्या सहाय्याने तेल थोडं हलवत आपण वड्याला उकळण्यासाठी त्याला तेल हलवत राहायचं आहे. आणि मग पलटी करून बघा, असा रंग आला पाहिजे, म्हणजे साधारण लाल, एकदम लाल करायचं पण नाही आहे आपल्याला, मीडियम असं ठेवायचं आहे. जास्ती लाल केल्याने त्याची चव बदलून जाईल, म्हणून ते जास्ती लाल करायचं नाही आहे. आता पुन्हा हे बाकीचे वडे मी असेच बनवून घेत आहे. तर हे पहा, आता मी काढून घेत आहे. तर आपले वडे तयार झालेले आहेत. हे पहा, आपले वडे तयार आहेत. आता मी एखादा याच्यातला एक तोडून दाखवते तुम्हाला. हे पहा, आता हा वडा तोडून दाखवत आहे तुम्हाला. आतमध्ये बघा किती सुंदर रंग आलेला आहे. चव ही याची फार छान असते.
खूप भारी असते. कधीतरी बनवून पहा, खूप भारी चव लागते. दुसराही वडा मी पुन्हा तोडून दाखवत आहे तुम्हाला. आता ह्याच्यासोबत आपण चटणी किंवा सॉस घेऊ शकतो. तर मी सॉस घेतला आहे. आता या वड्यांबरोबर खाण्यासाठी सॉस किंवा चटणी तुम्ही बनवू शकता. पण हे वडे सॉसमधून सुद्धा अगदी चविष्ट लागतात. लय भारी चव आहे. पुन्हा नवीन रेसिपी घेऊन येते. तोपर्यंत धन्यवाद.